न्यूज 24 वेद जनमनाचा। घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात तिजोरी फोडून त्यातील 7 लाख रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली। या प्रकरणी फुलेवाडी अयोध्या कॉलनी इथल्या विकास सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। कोल्हापूर शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटनात वाढ झाली। फुलेवाडी नागदेववाडी रोडवरील अयोध्या कॉलनी इथे राहणाऱ्या विकास सुर्वे यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केलं। विकास आणि त्यांचे बंधू कुटुंबियांसह सोमवारी कणेरीमठ इथं देवदर्शनासाठी गेले होते। त्यावेळी विकास यांचे वडील बापू सुर्वे हे घराच्या पुढील बाजूस असलेल्या शिव एंटरप्राइजेस या दुकानात ग्राहकांना वस्तू देत होते। दरम्यान घराच्या मागील बाजूस विकास यांची मुलगी बसली होती। काही कामानिमित्त ती घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली। ही संधी साधून चोरट्यांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश केला। त्याच खोलीत असलेल्या तिजोरीचं लॉक तोडून तिजोरीतील 7 तोळे वजनाचे दागिने चोरून नेले। काही वेळातच विकास यांची मुलगी घराच्या पाठीमागचा दरवाजा बंद करण्यासाठी आली असता तिला तिजोरी फोडून दागिने चोरी झाल्याचं लक्षात आलं। याबाबत तिनं दुकानातील आजोबांना आणि त्यानंतर वडिलांना कल्पना दिली। सायंकाळी कुटुंबीय परतल्यानंतर त्यांनी करवीर पोलिसांना कळवलं। याबाबत करवीर पोलिसात विकास सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।